सर माझं 12वी पर्यंतचं शिक्षण ठाणे येथे झालं. त्यानंतर मी रिसेंटली 2018 पासून वडिलांना अस्थमाचा त्रास असल्या कारणाने सांगली आटपाडी येथे करस्पॉन्डन्स तिथे राहत आहे. आणि त्यानंतर मी 2018ला YCMOE अंतर्गत डिग्रीला ॲडमिशन घेतलं पॉलिटिकल सायन्समधून आणि त्यातून डिग्री केली. आणि 2021ला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. त्यानंतर मी MPSCचा अभ्यास करत आहे आणि ही माझी तिसरी मेन्स आहे आणि पहिलाच इंटरव्ह्यू आहे सर. ओके, तुमचं पॉलिटिकल सायन्समध्ये गेले ना? येस सर. BA प्लेन BA केलेलं आहे YCMOE मधून ओपन युनिव्हर्सिटी. ओपन युनिव्हर्सिटी. येस सर. ओके, पॉलिटिकल सायन्स कशा करता घेतलं होतं तुम्ही? सर 11वी-12वीला मी सायन्समधून 11वी-12वी केलं. त्यानंतर मी 2018ला 2017 ते 18 BSc कम्प्युटर सायन्समधून 1 वर्ष केलं. आणि वडिलांना 1 वर्ष BSc कॉम्प्युटर? 1 वर्ष BSc कम्प्युटर सायन्स केलं ठाणे येथून. पण वडिलांना अचानक थोडासा रिक्षा चालवत असल्या कारणाने आणि खूप वर्ष रिक्षा चालवून झाल्यानंतर थोडा अस्थमाचा त्रास व्हायला लागला. मग त्यामुळे आम्हाला शिफ्ट व्हावं लागलं आटपाडीला, जिथे मूळ गाव आहे माझं आटपाडी. म्हणजे तालुका? तालुका आटपाडी, त्यातील माळेवाडी या गावामध्ये, सांगली जिल्ह्याचा पूर्वेकडील तालुका आहे. तर तिथे विशेष अशा शिक्षणाच्या संधी उपलब्ध नाही झाल्या मला. कम्प्युटर सायन्सला मी सेकंड इयरला तिथे ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न केला, पण तिथून जवळपास 83 किलोमीटर सांगली तालुका पडतो मला. सो तिथे जाणं आणि येणं ते पॉसिबल नाही झालं माझ्यासाठी. सो आणि आटपाडी तालुक्यामध्ये पण कम्प्युटर सायन्स किंवा IT साठी मला ॲडमिशन कुठे मिळालं नाही. मग एकच आणि बेस्ट ऑप्शन माझ्यासाठी होता की YCMOE ॲडमिशन घेणं. इतर युनिव्हर्सिटी NAC A ग्रेड असेल किंवा NAC A+ ग्रेड असेल अशा युनिव्हर्सिटीज मला तिथे आजूबाजूला मिळाल्या नाही. सो YCMOE ला NAC A ग्रेड सुद्धा आहे आणि तिथे मला चांगला एक वाव मिळेल किंवा चांगल्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील यासाठी मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्ससाठी ॲडमिशन घेतलं. पॉलिटिकल, मी तुम्हाला विचारलं पॉलिटिकल सायन्स का निवडलं, हिस्ट्री का नाही घेतलं असं? पॉलिटिकल सायन्स निवडायचं कारण सर असं की तो विषय थोडासा मी जेव्हा अभ्यास केला इथून कम्प्युटर सायन्स करून गेल्यानंतर, तर तो विषय थोडासा मला, मी जेव्हा सिलेबस बघितला तेव्हा तो विषय थोडासा मला आवडला किंवा थोडासा मला भावला. त्यामुळे मी डिसिजन घेतला की कुठला विषय भावला तुम्हाला? त्याच्यात एक महत्त्वाचं सांगे, हे मला आवडलं, मला वाटलं पॉलिटिकल सायन्स. सर पॉलिटिकल थिंकर्स बद्दल थोडंसं मला सर वाचायला काही आवडतं. त्यानंतर सर घटना वाचायला आवडते किंवा घटनेचा अभ्यास करायला आवडतो. पॉलिटिक्स आणि पॉलिटिकल सायन्सचा काही संबंध नाही जास्ती? आहे सर. कसा? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये काही विषय, जसे की आम्हाला 3rd इयरला 6 विषय होते, त्यातले काही विषय हे घटनेशी रिलेटेड आहेत. त्याचप्रमाणे काही विषय हे पॉलिटिकल थिंकर्स किंवा राजकीय. पॉलिटिक्सचा काही संबंध नाही, आपण जे दररोजचं पॉलिटिक्स राजकारणाशी काही संबंध नाही ना? पॉलिटिकल थिंकर तुमचा आवडता कोण? पॉलिटिकल थिंकर्समध्ये सर भारताचं उदाहरण घ्यायचं झालं तर चाणक्य मला फार आवडतात. त्याच्यानंतर मॅकियावेली, इटालियन थिंकर पण मला आवडतात. भारतीय चाणक्य आणि जगप्रसिद्ध मॅकियावेली सर आवडतात. सगळ्यात जुना कोण पॉलिटिकल थिंकर ज्याच्याबद्दल तुम्हाला सिलेबसमध्ये आहे तुमच्या? मॅकियावेलीमध्ये आहे सर, मॅकियावेली संदर्भात आहे. सगळ्यात जुना आहे तो? नाही सर, अरिस्टॉटल आहे. अरिस्टॉटल आणि चाणक्य, तिकडचे अरिस्टॉटल, इकडचं चाणक्य असं म्हणू आवडतं तुम्हाला? नाही सर, जॉन लॉक असेल, त्यानंतर रुसो, रुसोंच्या एलोकी आहे ना, लोके म्हणजे स्पेलिंग त्याचं LOCK का एलोके आहे? सॉरी सर, सध्या इंग्लिशमध्ये मला माहिती नाही. अरे माहिती आहे बरं. काय लोक काय तरी काय लोकेने काय सांगितलं की तुम्हाला आवडतो? हे सांगितलं म्हणून मला तो आवडतो. येस, जनरल व्हील थिअरी त्यांची सर मला आवडते. कुठली? जनरल व्हील थिअरी. जनरल व्हील थिअरी ही लॉकने दिलेली आहे का रुसोने दिलेली? सर लॉक आणि रुसो यांच्या वेगळ्या थिअरी, पण पर्सनली मला असं वाटतं की लॉक यांनीच दिलेली थिअरी आहे जनरल व्हीलची. येस सर. काय म्हणतो तो? जनरल व्हील थिअरीमध्ये सर पर्सनल किंवा स्वतःचा विचार करण्यापेक्षा सर कम्युनिटीचा जर विचार केला किंवा कम्युनिटीचा जर विचार केला तर तो आपल्यासाठी किंवा समाजासाठी बेटर राहतो. पर्सनल विचारापेक्षा सर कम्युनिटीचा विचार हा कधीही करावा असं त्या जनरल व्हील थिअरीने सांगितलेलं. जनरल व्हीलमध्ये असं म्हटलेलं आहे? येस सर. अजून काही गोष्टी असतील सर, पण सध्या मला त्या आठवत नाही. तुमचा आवडता विषय तुम्ही म्हणलं म्हणून मी तिकडे गेलो, म्हणून मी तुम्हाला विचारलं, सुरुवात केली. आणि चाणक्यने काय सांगितलं थोडक्यात? एखादं महत्वाचं मॅगझिन त्याचं असेल, कोटेशन असेल, ते सांगितलं तरी चालेल. येस सर. चाणक्यचं सर सगळ्यात आवडतं किंवा एक हे आवडतं की
किंग मेकर किंवा सत्तेसाठी किंवा राजकारणामध्ये जर सत्ता मिळवायची असेल तर राजकारण आपण पॉलिटिकल सायन्स राजकारण संबंध नाही ना काही. नाही सर, तसा संबंध नाही, पण इनडायरेक्ट संबंध सर बा- आहे सर. तर किंग मेकरची भूमिका असेल किंवा चंद्रगुप्त मौर्य यांचा कसा त्यांचा चाणक्याचा संदर्भ असेल आणि काय सांगितलं मॅक्झिम काय म्हणजे महत्वाचं कदम. सर सत्ता स्थापन करण्यासाठी एथिक्स किंवा मोरल ऑब्लिगेशन याला एक वेळेस बाजूला ठेवून आपण सत्ता स्थापन करू शकतो, अशा प्रकारचं सर चाणक्याचं. किंवा एक स्ट्रॉंग सेंट्रल ऑथॉरिटी किंवा एक पॉवरसाठी दुसऱ्याची झगडून कशी पॉवर आपण घेऊ शकतो या संदर्भात सर चाणक्याने सांगितलेलं आहे. एक मिनिट, तुम्ही सांगितलं की इथिक्स किंवा सोडून नाही सर, एथिक्सला सेकंडरी महत्व चाणक्याने दिलेलं आहे. कशाला प्रायमरी महत्व कशाला. प्रायमरी महत्व सर पॉवर किंवा त्या ठिकाणी आपली सत्ता स्थापन करण्याला महत्व दिलेलं आहे सर. म्हणजे आता चाललंय भारतामध्ये किंवा जगामध्ये म्हणून भारत म्हणत नाही फक्त मी, ते बरोबर चाललंय, पॉवरसाठी चाललंय सगळं. मग चाणक्य म्हणून चाणक्य तेच म्हटलं ते करताना सगळेजण. थोडंसं मी डिफर करतो या संदर्भात सर. सध्या ते लागू कितपत होतं या संदर्भात आपल्याला शंका मांडता येईल सर. एक मॉरल ऑब्लिगेशन किंवा एक एथिक्स समजून किंवा एक मॉरल ऑब्लिगेशन ठेवूनच आपण राजकारण केलं पाहिजे किंवा राजकारण केलं पाहिजे असं मला वाटतं सर. याच्यात विचारतो आणि मी थांबतो, कारण इथिक्स आणि मॉरल गोष्टी ह्या सोडून पॉवर वापरली, पॉवरसाठी झगडलं पाहिजे, बरोबर चाणक्य म्हणला. येस. सरकारी नोकरी गेला हेच करायचं. फेवरेट आहे हा इंडियन मधनं हा ते म्हटले तुम्ही. मग- हा, ते पुढे आता तुम्ही डेप्युटी कलेक्टरला असंच करणार का मग. इथिक्स गेलं उडत, मॉरल गेलं उडत, पॉवर. नाही सर, मग चाणक्याने सांगितलं तुम्ही ऐकत नाही, याला काय अर्थ आहे. त्यावेळेला सर ते लागू होतं. त्या काळामध्ये मला का? वाटतं त्या गोष्टी लागू होत्या. चंद्रगुप्त मौर्याला त्याची गरज होती की इथिक्स नका पाळू, काय नाही, तलवारी वापरा, सत्ता मिळवा. असं ते घडलं का पण असं त्यावेळी. हो सर, त्यावेळी तसं घडलं. असं घडलं तलवारीच्या जीवावर चंद्रगुप्त मौर्य मोठा झाला. नाही सर, ज्या प्रकारे चाणक्यांवर अत्याचार झाला आणि त्यातून त्यांनी बदलाची एक भावना म्हणून ओके, चाणक्य आहे इंडिव्हिज्युअल एक माणूस होता, त्याच्यावर अत्याचाराला म्हणून चंद्रगुप्त मौर्य राग का आला. चंद्रगुप्त मौर्यांना राग आला असं नाही सर. एक किंग मेकरची भूमिका चाणक्यांनी निभावली. चंद्रगुप्त मौर्याचं वय किती होतं. सॉरी सर, त्या संदर्भात माहिती नाही सर. थोडक्यात असं की जर राग आला कुठल्या गोष्टीचा तर डेप्युटी कलेक्टर यांनी मॉरल इथिक्स बाजूला ठेवायचे आणि दणक्यात काय करायचं ते करायचं. मला असं अजिबात वाटत नाही सर. मग आता चाणक्यचं ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं आपण. त्या गोष्टींसंदर्भात मी थोडंसं चाणक्य डिफर करतो. मी त्या गोष्टी मी बाकीच्या इतर गोष्टी सर आहेत, पण त्या गोष्टीशी मी डिफर करतो सर. चाणक्यचं पुस्तक बरोबर घेऊन जातो मी इंटरव्ह्यूला. तुम्ही सांगताना त्याच्यामध्ये तफावत असेल तर घोळ घेऊ. उदाहरण देताना ठीक आहे, शेवटचा प्रश्न विचारतो. मागे आत्ता जगात जे चाललेलं आहे सगळं राजकारणावरच सगळं आधारित असतं. करंट इव्हेंट्स म्हणून विचारतो तुम्हाला, आता कुठे कुठे काय काय चाललेलं आहे तुमच्या वाचनात आलंय. सर रिसेंटली बांगलादेशच्या पंतप्रधान किंवा बांगलादेशाचा इश्यू चालू आहे आरक्षण अजून? संदर्भात. त्यानंतर रशिया युक्रेनचा संबंध असेल, त्यानंतर इस्रायल हमास आणि पॅलेस्टाईनचा इश्यू असेल, अजून त्यानंतर रिसेंटली कमला हॅरिस यांना राष्ट्रपती पदासाठी रिपब्लिकन आता अशी काही गोष्ट घडते का अजून तुम्ही सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळी कुठल्या देशात की जी भारताने विचार केले पाहिजे, नाही का कुठली एवढ्याच ऑलिम्पिक्स पण सर सध्या चालू आहे. त्याच्यावर भारताने काय सिरियसली विचार करायचा. खेळायला गेले जिंकतील. अजून काही एखादी घटना अशी आहे का जशी बांगलादेशी तुम्ही म्हणला तशीच बांगलादेशी आपण विचार करण्याला आहे का ना, आहे ना, येस. तसं अजून कुठे घडतंय का काही. करंट इव्हेंट्स म्हणून विचारला थोडा विचार करायला वेळ घेतो मी सर. घे ना एक मिनिट, आहे का कुठे. ठीक आहे, करंट इव्हेंटचे आपण अपडेट असला पाहिजे. येस. कधी कधी आज सकाळचं वर्तमानपत्र सुद्धा हो सर. कोणीतरी विचारतं एखाद त्याच्यातलं काढून, ते तुमचं नाही आता त्याच्यामध्ये. हो सर, मी तुम्ही माहिती टीव्ही पाहता नाही सर. का नाही पाहत. सर घरी टीव्ही नाही आहे सध्या, त्यामुळे पण मोबाईलवर युट्यूबवर वगैरे टीव्ही पाहतो सर. युट्यूबवर पाहता काय. ठीक आहे, वर्तमानपत्र कुठलं वाचता. लोकसत्ता वर्तमानपत्र वाचतो सर. इंग्लिश कुठलं. इंग्लिश नाही वाचत सर वर्तमानपत्र. थोडासा सर मला पर्सनली लँग्वेज बॅरियर तिथे वाटतो, पण त्यावर मी काम करतोय सध्या. रिसेंटली एक सायन्स पण केलं तुम्ही, पॉलिटिकल सायन्स सारखा विषय घेतला. हो सर. लोके पण माहिती आहे, अरिस्टॉटल माहिती आहे, इंग्लिश माहित नाही फक्त असं. माहिती आहे सर इंग्लिश. अजिबात माहित नाही असं नाहीये, पण थोडंसं कम्फर्टेबल लोकसत्ता. ठीक आहे, लास्ट क्वेश्चन. हे तुम्ही इतकी धावपळ केली ठाणे टू हे ठाण्यातले पण प्रश्न विचारणार होता. तुमचं गाव तुम्ही मला सांगितलेलं आहे मी, पण तिथं विचारत नाही, तुम्ही तिकडे गेले होता. हो सर. आता प्रश्न या करंट इव्हेंट पण झाले.
तुमचे तिथे ठाणे एरिया किंवा तुमच्या आटपाडी आहे तिकडे येस सर. महत्वाचा प्रॉब्लेम काय आहे की जो तुम्हाला असं वाटतं की मी जर तिथे अधिकारी झालो तर सोडवायचा प्रयत्न करेन? ओके सर. ठाणे जिल्ह्याचं सर किंवा ठाणे पर्सनली ज्या तालुक्यात मी आहे तिथला मला प्रॉब्लेम सगळ्यात महत्त्वाचा वाटतो की कचऱ्याचं व्यवस्थापन असेल किंवा ठाण्याचा जो किनारी पट्टीचा भाग आहे जिथे आगरी कोळी समाज राहतो तिथे सर पुराचं व्यवस्थापन व्यवस्थित केलं जात नाही किंवा सायक्लॉन संदर्भात व्यवस्थित व्यवस्थापन नाही आहे. जर आपण सेंदाई फ्रेमवर्कचा विचार केला 2015 ते 2030 त्याच्यामध्ये जो प्रायोरिटी 4 आहे रिकव्हरीचा एरिया असेल त्याच्यावरच फक्त काम करताना दिसतंय. प्रायोरिटी 1, 2, 3 वर असं विशेष काय प्रायोरिटी 1 काय म्हणजे मला अंडरस्टँडिंग रिस्क असेल किंवा मॅनेजिंग रिस्क असेल अंडरस्टँडिंग एक फ्युचर ती करत नाही का त्या एरियामध्ये? मग तसं विशेष काम करताना मला सर तिथे दिसत नाहीये. तुम्ही काय कराल तिथे गेला समजा नंतर सर पहिली गोष्ट अशी होईल की जे स्थानिक किंवा क्षेत्रीय कर्मचारी असतील त्यांच्याबरोबर महिन्याला मिटिंग करणं असेल किंवा त्याच्यानंतर कशा करता महिन्याला मीटिंग का करायची? सर फॉर एक्झाम्पल ज्या ठिकाणी मी ठाण्यामध्ये राहतो तिथे सर कचरा व्यवस्थापनाचा थोडासा प्रॉब्लेम होतो. कसला? कचरा व्यवस्थापनाचा. त्याचं उदाहरण घ्यायचं झालं आपण आपला विषय चालला होता आपत्तीचा ना? हो सर. त्याच्यात काय करायचं? आपत्तीच्या याच्यामध्ये सर प्रायोरिटी 1, प्रायोरिटी 2, 3 म्हणजे मिटिगेशन असेल किंवा अंडरस्टँडिंग रिस्क असेल मॅनेजिंग रिस्क असेल याच्या संदर्भात काम करेल. त्यानंतर एक स्पॉन्ज सिटी नावाची चायनाची कन्सेप्ट असेल किंवा काय स्पॉन्ज सिटी नावाची स्पॉन्ज सिटी SPONG येस सर. म्हणजे काय? त्या अंतर्गत त्यांनी असं ठरवले 2012 तिथे पूर आल्यानंतर त्यांनी फक्त रिकव्हरीवर काम न करता 1, 2, 3 वर त्यांनी काम केलं. स्पॉन्ज सिटी म्हणजे काय? सिटी अंतर्गत त्यांनी 4-5 शहरांच्या मध्ये एक शहर त्यांनी असं किंवा एक गार्डन असं बसवलेलं आहे जवळपास एक 100-200 एकरच्या एरियामध्ये जिथे आजूबाजूचा जेवढाही पाऊस पडेल तो तिथे त्या जमिनीमध्ये त्याचं फिल्टरेशन किंवा त्या जमिनीमध्ये त्याचं एक तिथली पातळी वाढण्यासाठी मदत होते आणि आजूबाजूच्या एरियामध्ये पूर येत नाही सर. तुमचा प्रयत्न चांगला आहे. लास्ट ऍक्टिव्हिटी एक्स्ट्रा करिक्युलर हॉबीज आहेत का तुम्हाला काही? विशेष आणि स्पेसिफिक सध्या सर हॉबी नाही आहे माझी किंवा ते करण्यासाठी सर सध्या मला सभा मिळाला नाही. परंतु ट्रॅव्हल ब्लॉगिंग असेल किंवा ट्रॅव्हल ब्लॉगिंग व्हिडिओ युट्यूबवर त्यानंतर सर एक झाडांशी पर्सनली कनेक्ट करायला मला आवडतं कारण मी सध्या सांगली येथे राहतो तिथे लिंबूची बाग आहे आपली लिंबूची बाग लावलेली सो त्या बागेमध्ये वगैरे तिथे सध्या त्याच्यातून उत्पन्न चालतंय आपलं. सो तिथे तुमचं लिंबू झाडांची जास्ती संबंध लिंबूशी चालाय तुमचा लिंबू सर. ठीक आहे. तुमचा प्रेफरन्स काय? सर फर्स्ट प्रिफरन्स उपजिल्हाधिकारी आहे. सेकंड प्रिफरन्स तर सीओ आहे सीओ क्लास 1. थर्ड प्रिफरन्स तर BDO क्लास 1 आहे आणि फोर्थ ACST. काय उपजिल्हाधिकारी पदाचे कार्य व कर्तव्य? उपजिल्हाधिकारी हे पद राज्यसभेतून भरलं जाणारं सर्वोच्च पद आहे सर. त्याअंतर्गत महसूल हे महत्वाचं खातं आहे. त्याचप्रमाणे डायव्हर्सिफाईड पोस्ट आहे सर. त्या पदांतर्गत बऱ्याच ठिकाणी काम करण्याची संधी मिळते जसं की पुरवठा अधिकारी असेल जिल्हाधिकारी यांच्या अंडर आपत्ती व्यवस्थापन असेल अशा विविध ठिकाणी सुद्धा काम करण्याची संधी मिळते सर. त्याचप्रमाणे महसूलमध्ये SDO हे पद उपजिल्हाधिकाऱ्यांचं असतं. त्याच्या अंतर्गत तहसीलदार असेल आणि कलेक्टर असेल यांच्यामधला दुवा म्हणून काम करतो. त्याचप्रमाणे काही एक्झिक्युटिव्ह पॉवर सुद्धा उपजिल्हाधिकारी या पदाला मिळतात सर. आपण बघतो की आता सांगली कोल्हापूर किंवा पुण्यात पूर परिस्थिती दिसते आपल्याला. येस सर. जर तुमची नेमणूक त्या महसूल अधिकारी म्हणून तिथे झाली आणि डिझास्टर मॅनेजमेंटचं काम तुमच्याकडे दिलं तर तुम्ही पूर परिस्थितीत काय करा? सर या संदर्भात बोलताना मी 2 एक्सपिरियन्सचं माझं उदाहरण शेअर करेन मी. पहिलं उदाहरण असं की 2018 साली जेव्हा केरळ पंबारीवर इथे पूर आला होता त्या ठिकाणी मी केरळ इथे काम केलेलं आहे. पूर परिस्थिती अंतर्गत व्हॉलंटिअर केलेलं आहे मी. सेकंडली 2019 ज्यावेळी सांगली येथे कृष्णा नदीला पूर आला तेव्हा जुनी धामणी नावाचं तिथे गाव आहे. त्या जुनी धामणी गावामध्ये सांगली तालुक्यामध्ये मी तिथेही काम केलेलं आहे. तर या 2 कामांवरून मला असं कळालं किंवा मला असं एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स असा आला किंवा एक कन्क्लुजन मी काढलं की फक्त रिकव्हरीवर काम केलं जातं सर. गावामध्ये पूर आल्यानंतर तिथला पंचनामा केला जातो किंवा आर्थिक मदत गावाला केली जाते परंतु पूर न येऊ याच्यासाठी काही विशेष काम करताना दिसत नाही किंवा नेग्लिजन्स फार आपल्या इथे पाळला जातो की एकदा पूर येऊन गेल्यानंतर परत पुढची जेव्हा परिस्थिती निर्माण आपण मानूया की आता पूर आलाय ते बाकीचं सगळं ठीक आहे. आता तुम्ही काय करा? सर पूर आल्यानंतर किंवा सध्या शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असे 2 उपाय करता येतील. शॉर्ट टर्म मध्ये म्हणायचं झालं सर एक टोल फ्री क्रमांक जाहीर करता येईल. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन केंद्र 24/7 चालू करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर एक उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार या नात्याने किंवा तिथला एक प्रायमरी अधिकारी या नात्याने सर मी नागरिकांशी बैठक असेल
किंवा इतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असतील, इंजिनियर्स असतील, पुढे असलेलं कृष्णा नदीचं पुढे असलेलं कर्नाटकामधलं आलमट्टी धरण असेल, तिथे माझे इंजिनियर्स पाठवून त्यांच्याशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करेन. कधी कधी असं होतं की सर समोर त्यांचा समन्वय न झाल्यामुळे किंवा त्यांच्या पाण्याचं व्यवस्थापन नीट न झाल्यामुळे मागे पुढे येण्याचे चान्सेस होतात सर. त्याचनंतर सर लॉंग टर्म जर विचार करायचा झाला तर स्पॉन सिटी नावाचे कन्सेप्ट असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग नावाचे कन्सेप्ट असतील, अशा कन्सेप्ट राबवण्यासाठी मी तत्पर राहीन सर. काय आहे ते तुम्हाला प्रशासन? प्रशासनात येण्याचं सर सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगायचं झालं तर ज्यावेळी मी सर एनजीओ मध्ये काम केलं, 2 NGO मध्ये सर, फक्त आफ्टर कॉज काम करताना मला सर सगळे ठिकाणी दिसतात किंवा मॅक्झिमम एनजीओ हे आफ्टर कॉज बिफोर किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेताना फार कमी प्रमाण दिसतं आपल्या इथे. तर प्रशासनात येऊन प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेण्यासाठी मला वाटतं सर फार महत्त्वाचा वाटा मी उचलू शकतो किंवा घेऊ शकतो. तर त्यासाठी मला वाटतं सर प्रशासनात येऊन आता सध्या प्रशासनासमोरील असणाऱ्या 5 समस्या सांगा. सर्वात पहिली किंवा महत्त्वाची जर समस्या मला वाटते ती सर रेड टेपिझम असेल. काही प्रमाणात, सगळीकडेच नाही पण काही प्रमाणात सर रेड टेपिझम आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर सर दुसरी समस्या प्रशासनातली अशी असेल की सॉरी आठवून तुम्हाला थोड्या वेळाने सांगितलं चालेल का? सध्या एकच. पॉवर आणि ऑथॉरिटी काय डिफरन्स आहे सर? विदाऊट ऑथॉरिटी जर आपल्याला पॉवर मिळते, जर पॉवर एखाद्याला मिळाली तर ती मला वाटतं काही युजची नाही आहे. पॉवर प्लस ऑथॉरिटी याला लेजिटिमेसी असं आपण नाव देऊ शकतो. तर विथ ऑथॉरिटी जर तुमच्याकडे पॉवर असेल तरच ते ऑथॉरिटीचा अर्थ काय सर विचारतात? सर ऑथॉरिटी म्हणजे एखादं शासनाकडून, गव्हर्नमेंटकडून एखादं पद तुम्हाला देणं, याला सर मला वाटतं की त्या पदावर तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला पॉवर मिळणार का ऑथॉरिटी मिळणार? निवड झाल्यानंतर सर पॉवर प्लस ऑथॉरिटी या दोन्ही गोष्टी राहतील सर. त्यालाच एक लेजिटिमेट पोस्ट असं म्हटलं जातं सर. सध्या पक्षांतर बंदी कायद्याच्या खूप गोष्टी सुरू आहेत आपल्याकडे. एक पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय चेंजेस करायला हवेत त्याच्यात? सर पहिल्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे पक्षांतर चाललेलं आहे याच्यामध्ये व्हर्टिकल स्प्लिट किंवा काही लूप होल्स कायद्यामध्ये शोधून स्प्लिट करून पक्षांमध्ये फोडाफोडी केलेलं राजकारण आपल्याला पाहायला मिळतं. तर ह्याच्या अंतर्गत सर मला असं वाटतं की जनतेने ज्यांच्याकडे कौल दिलेला आहे, एक आता फॉर एक्झाम्पल सर एनसीपीचं जर आपण उदाहरण घेतलं तर एनसीपी मध्ये जी फूट पडलेली आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला क्लिअर असं थोडंसं एक जनतेचा कौल आपल्याला मिळतो की शरद पवार यांच्या पार्टीला 8 सीट्स मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या पार्टीला 1 सीट सध्या लोकसभेमध्ये मिळालेली. काही 1 वर्षापूर्वी एनसीपी ही राष्ट्रीय पार्टी होती सर. सर मला असं वाटतं की जनतेचा कौल एक विचारात घेऊन आपण सर हा डिसिजन घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे सर पक्षांतर बंदी कायद्याला थोडंसं अजून कडक केलं तर किंवा हे लूप होल्स जर आपण नष्ट केले तर मला वाटतं बेटर आहे. तुम्ही उद्या अधिकारी झाल्यानंतर कॉन्स्टिट्यूशन कायद्याचा आधार घेऊन काम करणार आहात की जनतेने जे सांगेल ते तुम्ही करणार आहात? सर मला वाटतं दोन्ही पण महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं एक अधिकारी म्हणून एक कायदेशीर पद्धतीने चालणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे जनतेचं ऐकायला हवं याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण सर बांगलादेशचं आपल्याला पाहायला मिळेल. जर योग्य वेळेला जर जनतेचं, तुम्ही बांगलादेशचं उदाहरण दिलं, तिथं आरक्षणावर हा सगळा गदारोळ सुरू झाला. काय वाटतं, अशी सिच्युएशन भारतात होऊ शकते का? सर अल्टिमेटली मला असं वाटतं की अशी सिच्युएशन सर याच्या आधी आपल्याकडे झालेली थोडीशी पाहायला मिळते. जसं की शेतकरी आंदोलन असतील तर शेतकरी आंदोलन झाल्यानंतर सर 3 कायदे मागे घेण्यात आले. अशा प्रकारची थोडीशी सिच्युएशन तिथेही पाहायला मिळते. पण डिसिजन डिले किंवा जर आपण लोकशाहीवर थोडीशी त्या ठिकाणी हुकुमशाहीची एक चादर ओढताना दिसते किंवा तिथे शेख हसीना या तिथल्या प्राईम मिनिस्टर यांनी थोडीशी हुकुमशाहीकडे बाजू किंवा अपोजिट पार्टीने तिथल्या इलेक्शनमध्ये बायकॉट केल्यामुळे थोडीशी हुकुमशाहीकडे जाताना आपल्याला किंवा ऑटोक्रेसीकडे जाताना ते दिसतात. आणि त्यामुळे जनतेचं जे मत आहे ते न ऐकणं याच्या कारणाने हे दंगली उद्भवतात असं मला वाटतं सर. आपण आता मॉडर्न वेलफेअर डेमोक्रेसी आहोत. पॉलिटिकल सायन्स स्टुडंट म्हणून तुम्हाला काय वाटतं, आरक्षणासारखी तरतूद आता असावी का आपल्या मॉडर्न वेलफेअर डेमोक्रेसीमध्ये? नक्कीच सर, काही प्रमाणात आरक्षणाची तरतूद असावी असं मला वाटतं. कारण सामाजिक मागासलेपणा ह्या गोष्टीकडे पण लक्ष देणं महत्त्वाचं आहे सर. एक आर्थिक बाजू पाहणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सामाजिक मागासलेपणा असेल, त्यानंतर अस्पृश्यता सारख्या ज्या प्रथा आहेत त्या आपण कायद्यानुसार जरी बंद केल्या असल्या तरी सुद्धा एक त्याचं उदाहरण बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जसं की एखाद्या उच्च पदावर आल्यानंतर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अस्पृश्यता पाळलेली आपण बघू शकतो. त्यानंतर शाहू महाराज, असे काही बरेच उदाहरण असतील.
त्या अंतर्गत आरक्षणाची तरतूद असावी असं मला वाटतं सर. आता शेवटचा प्रश्न, तुमचं YCMO मधून ही डिग्री कंप्लीट केलेली आहे येस ओपन युनिव्हर्सिटी. येस आपण कोविडच्या काळात पण बघितलं, मुलं घरी राहूनच सगळं अभ्यास करत होते. येस मला काय वाटतं, आपण हे कॉलेजेस आणि स्कूल्स बंद करून फक्त डिस्टन्स लर्निंगच जर ठेवलं, मुलं घरी राहतील, कॉलेजला जाणार नाही आणि फक्त आपण परीक्षेलाच त्यांना बोलवायचं, शासनाचा पैसा वाचेल, आपले खूप संसाधनं वाचतील आणि ह्या मुलांना ताणतणाव नसेल. काय वाटतं तुम्हाला? सर मला वाटतं रेग्युलर एज्युकेशन ही फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला असायला हवी. ओपन युनिव्हर्सिटी हा ऑप्शन कोणी निवडावा असं याच्यासाठी काही कंडिशन्स मला वाटतात. त्या अंतर्गत ओपन युनिव्हर्सिटी जिथे शिक्षणाच्या व्यवस्थित सोयी उपलब्ध नाही आहे किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं आपण जर काम बघितलं तर ज्या ठिकाणी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नाही आहे त्या ठिकाणी महत्त्वाचं काम करताना आपल्याला दिसतं. सो रेग्युलर एज्युकेशन मला वाटतं सर फार महत्त्वाचं आहे, किंवा एक करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील किंवा एक शिक्षणाची चांगली संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर प्रायोरिटी बनला सर रेग्युलर एज्युकेशन किंवा कॉलेजेस आणि जे जाऊन कॉलेजेस असतील तेच मला वाटतं महत्त्वाचं ठरतात. YCMOची स्थापना कधी झाली? 1989 साली स्थापना झाली तर ब्रीद वाक्य काय? ज्ञानगंगा घरोघरी असं त्याचं बीजवाक्य आहे. ठीक. तुम्ही खूप इंटरेस्टिंग आहात म्हणजे ऍज अ कॅन्डिडेट का? कारण की युजली कसं असतं, कॅन्डिडेट आयदर तो एक ग्रामीण भागातला असतो किंवा शहरी भागातला असतो. येस तुम्ही दोन्ही जीवन बघितलेले आहात, येस बरोबर आहे? येस सर. मग तुमचं काय अनालिसिस आहे, विच इज अ बेटर वे ऑफ लाईफ? सर पोस्ट प्रिफरन्स मध्ये पण सेकंड नंबरला मी CO क्लास 1 आणि थर्ड नंबरला BDO क्लास 1 असं पोस्ट ठेवलेले. तर त्याचं कारण तेच आहे की दोन्हीकडच्या बाजू मला आवडतात बघण्यासाठी. त्या अंतर्गत थोडंसं माझं मतांतर पुढे काही दिवसांमध्ये होऊ शकतं त्या संदर्भात मी सध्या क्लिअर नाहीये. पण ग्रामीण भाग किंवा सध्या मी ज्या ठिकाणी राहते तो पूर्ण माळ रानाचा एरिया आहे. ज्या ठिकाणी मी माळीवाडीमध्ये राहतो दुष्काळी भाग पट्ट्यामध्ये पडतो किंवा खारपड जमीन आहे त्या एरियामध्ये. तर फक्त आपण जिथे सध्या शेती करतो त्या ठिकाणी लिंबूची बाग लावलेली आहे. तर आजूबाजूच्या जवळपास 4 ते 5 किलोमीटर मध्ये कुठेच शेती नाही, शेती केली जात नाही किंवा माळरानाचा एरिया आहे. तर आपल्या ठिकाणी एवढं निसर्गरम्य किंवा हिरवं वातावरण झालेलं आहे किंवा सगळी ग्रीनरी झालेली आहे, त्यामुळे तिथे थोडंसं शांत एरिया वाटतो की जिथे मला राहायला. तुम्हाला काय चॅलेंजेस आले तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला, की तुम्ही ठाणेवरनं जिथं सगळे सुख सुविधा असतील ना, येस तिकडनं तुम्ही या ग्रामीण भागात गेले, काय चॅलेंजेस आले तुम्हाला? सर ठाण्यामध्ये पण जेव्हा राहत होतो तेव्हा पण काही प्रमाणात मला वाटतं सर थोडंसं खडतर आयुष्य तिथे पण होतं. तर इथे फक्त एक चॅलेंजेस आला की शिक्षणाची तेवढी एकदम चांगली संधी मला पुढे अनुभवता आली नाही. तो एक थोडासा मला वाटतं ड्रॉबॅक माझ्या पर्सनॅलिटीमध्ये राहिलेला आहे. पण तो मी सध्या कव्हर करण्याचा पण प्रयत्न करतो MPSC मार्फत. फॅमिलीला काय अडचण? फॅमिलीला अडचण अशी आली की वडील 21 मध्ये एक्सपायर झाले सर माझे ओके. हार्ट अटॅकमुळे. त्यानंतर थोडंसं एक जबाबदारी फर्स्ट प्रायोरिटी माझ्या आईवर आणि सेकंडरी जबाबदारी माझ्यावर आली. त्यामुळे पुणे या ठिकाणी किंवा ठाणे सांगली या ठिकाणी अभ्यासाला मला जाता आलं नाही. त्यानंतर आईवर मानसिक दबाव किंवा छोटी बहीण आहे तिला शिक्षणाच्या व्यवस्थित संधी उपलब्ध नाही झाल्या. त्या कारणाने सर मला वाटतं की त्या परिस्थितीत थोडंसं. तुम्ही आता ते युट्यूब चॅनल आहे का तुमचं? नाही सर, माझं युट्यूब चॅनल नाही आहे. तुम्ही व्लॉगिंग करता म्हटलं, कोण टाकतं मध्ये? मी ब्लॉगिंग नाही करत सर. व्हिडिओ तुम्ही ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स मला बघायला आवडतात सर. बघायला आवडतात Yes. तुम्हाला? ओके. Yes. म्हणजे सरांनी विचारलं की तुमचे हॉबीज काय, तुम्ही म्हटले ट्रॅव्हलिंग ब्लॉग. मला वाटलं तुम्ही बनवतात. नाही सर, थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं असेल कदाचित. Okay. मी बनवत नाही, मला बघायला आवडतात सर. बर बर बर. तुम्ही ठाणे भागात पण होता, बरोबर आहे? येस. तर मला एक सांगा बरं की युजली आता आपण जर न्यूज बघतो तर सायक्लोन्स आर ऑलवेज हिटिंग द ईस्टर्न कोस्ट ऑफ इंडिया, बरोबर आहे का नाही? Yes. ओडिसामध्ये सायक्लोन आला. Yes. या भागात काय जास्त येत नाही सायक्लोन? वेस्टर्न आपले जे हे आहे कोस्ट, गुजरातमध्ये किंवा मुंबईला आता तर यायला लागलेले आहेत, पण द फ्रिक्वेन्सी इज व्हेरी लेस. का? सर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण नैऋत्य मोसमी वारे आहेत असं मला वाटतं. जेव्हा जर आपण उदाहरणं बघितली की वेस्टर्न भागामध्ये जे सायक्लोन्स येतात किंवा आपल्या साईडला किंवा पलीकडे येमेन वगैरे भागामध्ये सायक्लोन पुढे जातात, तर ते जाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण नैऋत्य मोसमी वारे. जून, ऑगस्ट किंवा मे या महिन्यातच आपल्याला ते सायक्लोन्स येताना दिसतात. इतर भागामध्ये ज्यावेळी नैऋत्य मोसमी वारे या प्रकारे येतात लो प्रेशर बेल्ट पासून हाय प्रेशर बेल्टकडे, तर ते आपल्याला माहिती ईस्टर्लीज किंवा ह्या प्रकारात वाहताना दिसतात. त्यामुळे ते ईस्ट बाजूकडून वेस्ट बाजूकडे येताना दिसतात आणि कोरियोलिस फोर्समुळे ते थोडेसे वरती टिल्ट होताना दिसतात. त्यामुळे ईस्ट भागामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. बरं. समजा सर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश भेटलं नाही, तर तुम्ही आता काय करणार? सर सगळ्यात मोठा प्लॅन बी माझ्याकडे असा आहे की माझ्या आजूबाजूच्या एरियामध्ये लिंबूची बाग कोणाकडेच नाहीये आणि मी ज्यावेळी वडिलांनी लिंबूची बाग तिथे एरियात लावली, जवळपास 2 एकरामध्ये सध्या बाग आहे. वडिलांनी त्यावेळी 100 झाडं लावली होती. आता मी 50-50 अशी अजून 100 झाडं एक्स्ट्रा वाढवली आहेत.
सध्या एका झाडाला जवळपास रिसेंटली 1000 लिंबू लागले होते हम्म. आणि एक लिंबू जवळपास 1 ते 1.5 रुपयाला सर गेलेलं आहे सध्या. हम्म. आजूबाजूच्या एरियामध्ये मार्केट अवेलेबल नव्हतं मला, तर मी आजूबाजूच्या एरियामध्ये फिरून हॉटेल्स कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. तिथल्या आजूबाजूच्या हॉटेल्समध्ये मी कॅरेटनी आता सध्या माल पोहोचवतो आणि रिसेंटलीच आपलं उत्पादन जवळपास या 3 महिन्यामध्ये 1 ते 1.25 लाख पर्यंतचं उत्पादन आपलं झालेलं आहे सर. तर मला वाटतं की तिथे मला अजिबात कॉम्पिटिशन नाहीये किंवा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मला त्याच्यातून मिळते. त्याचप्रमाणे उरलेल्या वेळामध्ये मी सर लहान मुलाची शिकवणी सुद्धा एरियामध्ये घेतो, कारण माळेवाडी या गावामध्ये अजिबात शिकवणी किंवा चांगल्या शिक्षण सुविधा अजिबात उपलब्ध तुम्ही नाही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कुठे केला? म्हणजे तिकडे तुमच्या घरी राहून केला का पुण्यासारख्या भागात तुम्ही येऊन केला? नाही सर, माळेवाडी इथेच मी शिक्षणाचा सध्या एमबीसीचा अभ्यास केला सर. पूर्ण तिथे राहूनच केलेला आहे. राहूनच केलेला आहे अभ्यास. ओके, ठीक आहे, थँक्यू. पण ऑनलाईन सर मला फायदा झाला बऱ्याच. इथे पुण्यामध्ये विविध ह्याचा ऑनलाईन मध्ये सर फायदा झालेला आहे. ऑनलाईन म्हणजे मोबाईलवर सर ऑनलाईन लेक्चर्स मध्ये सर फायदा झालेला आहे. थँक्यू. ओके. थँक्यू सर.